सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि चर्चेचे दोन घटक ज्याच्यामध्ये पुणे शहर आणि मुंबई शहरचा जो काही विषय आहे त्याच्याबद्दल आज मुंबई शहरबद्दल ज्या काही मुलामुलींच्या मनामध्ये किंवा पालकांचे सुद्धा काही मेसेज होते त्या सगळ्यांच्या मेसेजला आज रिप्लाय भेटणार आहे. जवळजवळ 10 ते 12 मुद्द्यांवरती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की कशा पद्धतीने असणार आहे की परवा जो आलेली लिस्ट आहेत परवा ज्या आलेल्या लिस्ट आहेत त्या फायनल लिस्ट आहेत का हा एक प्रश्न होता. त्यानंतर त्या फायनल लिस्ट आहेत का हा विषय आहे. फायनल फिजिकल कट ऑफ कधी लागेल याचं एक मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. त्याच पद्धतीनं फिजिकल गुण आक्षेप किती तारखेपर्यंत घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा हे एक तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर फिजिकल कट ऑफ कधी लागेल सगळ्यात महत्त्वाचा फिजिकलचा कट ऑफ जो आहे फायनल तुमच्या कास्टनुसार तुमच्या अदर रिझर्वेशननुसार त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. नंतर सगळ्यात महत्त्वाचं की लेखीसाठी डिपार्टमेंटमध्ये पुढील अडथळे काय आहेत जेणेकरून ही लेखी पुढे जाऊ शकते किंवा तिथंच होऊ शकते याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच पद्धतीने पेपर कधी होणार अंदाजे एक तारीख जो आहे ती पेपर कधी होणार लेखी परीक्षा कधी होणार हे एक पुढे करायचं काय आणि त्याच पद्धतीनं लोहमार्गचा पेपर कसा होता मुंबई लोहमार्गचा पेपर कसा होता आणि मुंबईचा कसा असणार याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ज्याला पुढच्या 15 दिवसामध्ये वर्दी हवे त्यांनी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका. काही खूप विद्यार्थी आहेत पालक आहेत खूप मदत घेतात आपल्याकडं ऑनलाईन ऑफलाईन मेसेज पण करतात पण सबस्क्राईब आज काही जास्त कोण करत नाही. तर विनंती करतोय सुरुवातीलाच की चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्ही अगदी जॉईनिंगला जाऊपर्यंत तुम्हाला 10 दिवस अगोदर 15 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये सांगणारा अपडेट सांगणारा एकमेव चॅनल लक्षात ठेवायचं. कारण की परवाची ज्या लिस्ट आहेत ते रात्री 1-2 वाजता लागल्या ते आम्ही 10 दिवस अगोदर मी सांगितलेलं होत्या की या महिन्याच्या एंडपर्यंत लागून जातील आणि त्या लिस्ट लागलेल्या लक्षात ठेवायचं. बघायचं असेल तर पाठीमागे 10-15 दिवसापूर्वीचे व्हिडिओ बघू शकताय आणि तुम्हाला मी सांगितलेलं तेच तुम्हाला हे जाणवेल लक्षात ठेवायचं कालचा विषय. तर एकंदरीत चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण येऊयात मूळ मुद्द्यावरती. तर सीपी मुंबईचे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये शिपाई आणि कारागृहाबद्दल अतिशय महत्त्वाचं हे अपडेट असणार लक्षात ठेवा. तर पहिला प्रश्न घेऊयात आपण. तर परवा आलेल्या लिस्ट काय होत्या एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये काय झालंय मुलं मुले असतील किंवा पालक असेल त्यांच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे की त्या ज्या लिस्ट आल्या त्या फक्त पास आणि फेल म्हणजे 25 पेक्षा कमी मार्क घेतलेली जी मुलं मुली आहेत ते फेल झाल्यात ती लिस्ट आहे आणि 25+ पडलेली मुलं मुली आहेत जे आहेत मार्क फिजिकलला ते पास झाले म्हणून एवढंच आलंय. ती मार्क लिस्ट आहे ती फायनल फिजिकल कट ऑफला क्वालिफाय झालेली लिस्ट नाही आहे पहिली गोष्ट. सो लिस्ट पण खूप मोठी आहे कारण की लाखो मुलं आहेत. बघायला गेलं कारागृह शिपायाच्या भरपूर मुलं होती. सो सगळ्याची मार्क लिस्ट आलेले आहेत ती फक्त मार्क लिस्ट आहे ते फायनल सिलेक्शन नाही आहे लक्षात ठेवायचं. सो पहिला प्रश्न होता तर परवा आलेल्या लिस्ट काय होत्या तर त्या फक्त मार्क लिस्ट होत्या. दुसरा त्या फायनल लिस्ट आहेत का तर नाही आहे त्या फायनल लिस्ट नाही आहेत लक्षात ठेवा. तिसरा फायनल फिजिकल कट ऑफ कधी लागेल आता विषय लक्षात ठेवा. जे स्कोर कार्ड आले किंवा तुमचे जे काही मार्क लिस्ट आलेत म्हणजे 100ला किती गोळ्याला किती 800ला किती शॉर्टपुटला किती 1600ला किती हे सगळं मिळून टॅली दिलेले आहेत आणि मग पास आणि फेल एवढं लिहिलेलं आहे. आता ह्यांचं मेरिट लागेल सगळ्यात महत्त्वाचं आता ह्या मुलांचे मेरिट लागेल. जो तक्ता दिलाय जी पीडीएफ दिल्या त्या पीडीएफ मधले तुमच्या कास्टनुसार तुमच्या समांतर आरक्षणानुसार तुमचा जो काही 1000 प्रमाणात लेखीचा रेशो असतोय त्या पद्धतीने इथून पुढे काउंटडाऊन चालू होईल. ते कधी चालू होईल तर चालू होईल ते 1 तारखेनंतर आक्षेप नोंदवल्यानंतर त्याच्यावरती क्रॉस रिव्हेरीफाय होईल आणि तदनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही जे काही डिपार्टमेंट आहे त्याचा अधिकार पूर्णपणे समजा एखाद्या मुलग्याला 42-41 स्कोर होता 45 स्कोर होता आणि त्याला 40 पडले असंच असेल तर चेंज होईल बाकी काही चेंज होणार नाहीत. किंवा मार्क फक्त टायपिंग करताना चुकीत झाला असेल तर सुद्धा आक्षेप घेऊ शकताय. आपण त्या मुलांना मदत केलेली आहे मुलांची मार्क वाढलेली सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी लेटर कसं टाईप करायचं काय करायचं याची सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. पण आताच्या घडीला 1 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवायचा आहे आणि 1 तारखेनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 2 दिवस जातील डिपार्टमेंटला रिव्हेरीफाय करायला आणि त्यानंतर मग जर डिपार्टमेंटला मान्य असेल तर नवीन लिस्ट येतील लक्षात ठेवायचं. पूर्ण पीडीएफ नवीन येतील त्याच्यामध्ये ज्या मुलांचे मार्क कमी झालेले होते त्यांना वाढवून मार्क येतील. माझ्या अभ्यासानुसार 19, 21, 22, 23ला आज सगळ्यात पीडीएफ परत चेंज झालेले नाही आहे तर सुद्धा यावेळी होऊ शकते कारण की खूप मोठा गोंधळ यावेळी झालेला होता. सो पीडीएफ नवीन येऊ शकतात त्या पीडीएफ दिनांक 3 ते 4 तारखेपर्यंत येऊ शकतात लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट खूप महत्वाची फायनल फिजिकल कट ऑफ कधी लागेल. एक गोष्ट खूप महत्वाची की 1 तारखेनंतर जसं मगाशी बोललो तसं 1 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकताय. त्यानंतर 2 दिवस गेले रिव्हेरीफायला मग झाले 3 तारीख आली आणि जवळजवळ तिथून पुढं मग
त्याचे काही फायनल कट ऑफ आहे फिजिकलचा एकाच 10 प्रमाणात ते काउंटडाऊन चालू होईल, शॉर्टलिस्ट होतील आणि त्यानंतर मग एकंदरीत ह्या सगळ्या लिस्ट तयार व्हायला चालू होतील. यासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतील. हे सगळं कम्प्युटर जनरेटर असणार आहे, हे काम फास्ट होणार आहे, याची काय म्हणजे टेन्शनच घेऊ नका, हे काम फास्ट होणार आहे आणि हे सगळं कम्प्युटर जनरेटर असणार आहे. शेवटचं मुलगीची डेट ऑफ बर्थ येईल आणि हे सगळ्या गोष्टी होऊन जातील. काही मुलं मला विचारतात की सर मला एवढे मार्क पडलेत, माझं सिलेक्शन होईल का? मी त्यांना विचारलं की काटा वाचल्यानंतर विचारावं लागतंय फिजिकलच्या काटावर, फिजिकल आणि लेखीच्या काटावर असताना त्याला विचारलं की तुझं एज किती आहे, तर ते म्हणतात सर एजचा काय संबंध आहे. अरे लक्षात ठेव, इथं सगळा विषय असतात. सो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जे आहेत, तरतुदी आहेत, ते जर वाचलास तर तुला कळून येतील. पण मी जेवढं विचारतो तेवढं 100% सांग, जेणेकरून मला पटकन तुला रिप्लाय देता येईल. तर फिजिकल गुण आक्षेप किती तारखेपर्यंत, तर फिजिकलच्या पीडीएफ मध्ये जे काही आक्षेप घ्यायचा असेल ते दिनांक 1 तारखेपर्यंत घ्यायचा आहे. 1 तारखेपर्यंत जे आक्षेप आहे तो घ्यायचा आहे. तिने दिलेली जी काही ऑफिशियल लिंक आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवायचा आहे. ऑफिशियल कॉल करून किंवा मेल आयडी वरती जर केला तर तुमचा कोणत्याही पद्धतीने आक्षेपांचा विचार केला जाणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. परिपत्रक आलेलं आहे. तुमच्या जे काही स्कोर कार्ड आहे, मार्कलिस्ट आहे, त्याच्या वरच्या बाजूला जो काही परिपत्रक आहे ते पूर्णपणे वाचा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. त्यानंतर फिजिकल कट ऑफ कधी लागेल हा विषय खूप महत्वाचा लक्षात ठेवायचं. आता कमीत कमी 5 तारखेनंतर 5 तारखेपर्यंत हे शॉर्टलिस्ट करून आलेले जे काही आक्षेप असेल त्याचा विचार करून ही लिस्ट प्रिपेअर अपडेट करू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं आता हा जो विषय आहे 5 तारखेपासून हा पुढे जाईल आणि कमीत कमी 10 तारखेच्या आसपास 10 तारखेच्या आतच ही जी काही लेखीसाठी क्वालिफाय झालेली एकाचा प्रमाणात फिजिकलची जी मुलं मुले असतील त्यांची लिस्ट ही दिनांक 8 ते 10 तारखेच्या आसपास लागेल. 8 ते 10 तारखेच्या आसपास लागणार लक्षात ठेवायचं. समजलं का म्हणतोय? मग आता चर्चेचा विषय आहे, जर 8 ते 10 तारीख जर फिजिकलच्या जे काही कट ऑफ आहेत किंवा लेखीचा जो क्वालिफाय झालेली मुलं मुले आहेत एवढा जर वेळ लागला तर मग सर 14 किंवा 15 तारखेला लेखी परीक्षा कशी होऊ शकते हा एक मुद्दा आहे लक्षात ठेवायचा. तर लेखीसाठी डिपार्टमेंटमध्ये पुढील अडथळे लगेच घेतोय बघा. मगाचा विषय तर क्लिअर झालाच, पण लेखीसाठी डिपार्टमेंटमध्ये पुढील अडथळे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की 5 तारखेपर्यंत हा विषय होईल. 8 ते 10 तारखेपर्यंत जो काही लेखीसाठी क्वालिफाय झालेली मुला मुलींचा फायनल कट ऑफ येईल, म्हणजेच लेखीचा फायनल कट ऑफ येईल फिजिकलमधून इन झालेले लेखीसाठी. त्यानंतर हॉल तिकीट कमीत कमी 4 दिवस ते 5 दिवस, नियमाप्रमाणे 7 दिवस अगोदर यायला पाहिजे. पण पाठिंबाच्या भरतीला किंवा आताच्याच काही घटकांमध्ये त्यांनी 4 दिवस अगोदर टाकलेल्या लक्षात ठेवायचं. सो डिपार्टमेंटला पण जे काही असतील आपल्याला फॉलो करणारे त्यांना विनंती करतोय की कमीत कमी 7 दिवस अगोदर हॉल तिकीट जर दिला तर मुलांना जायची सुविधा होईल, कोणत्याही पद्धतीने टेन्शन राहणार नाही, ती अजून तयारी करतील. यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून डिपार्टमेंटला सुद्धा विनंती करतोय. सो लक्षात ठेवा डिपार्टमेंटमध्ये सध्या अडथळे काय, तर 10 तारखेपर्यंत हा विषय सगळा झाल्यानंतर 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 दिवस अगोदर बंदोबस्त आणि 1 दिवस नंतर बंदोबस्त, अशा पद्धतीनं जवळजवळ 15 तारखेपर्यंत जर बंदोबस्त लागला, कारण मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवरती शेकडो आणि लाखो लोक जमा होतात अभिवादन करण्यासाठी. सो तिथं खूप मोठा बंदोबस्त असतोय. काही लोकांना वाटते काही नसते, पण रियालिटी तिथे जाऊन बघू शकताय. त्यासोबत इतर मोर्चे, बंदोबस्त, आंदोलन ते ठरलेले असतात मुंबईला, आणि सगळे महाराष्ट्र उठतोय आणि मुंबईमध्ये येतोय. सो अशा पद्धतीनं मुंबईची गर्दी आणि प्लस ह्या सगळ्या गोष्टी. सो कायदा सुव्यवस्थेचा विचार करता इथं मात्र 14 किंवा 15 तारखेच्या आसपास जी काही लेखी आहे ती पुढे जाऊ शकते लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला 2 महिने अगोदर कमीत कमी मी सांगितलं होतं की 15 तारखेच्या आसपास लेखी होईल, आणि त्याचबरोबर त्यानंतर मग 1 महिन्यानं परिपत्रक आलं डिपार्टमेंटचं की लेखी परीक्षा पहिला, दुसरा, तिसरा आठवड्यामध्ये आम्ही घेणार आहोत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यामध्ये घेणार आहोत. तिसरा आठवड्यात तर पॉसिबिलिटी कमी झाली, विषय राहतोय, म्हणजे डायरेक्टली शेवटचा आठवडा किंवा 21-22 तारखेच्या आसपास ही लेखी होऊ शकते. तरी सुद्धा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत हे जो काही व्हिडिओ असेल किंवा मार्गदर्शन असेल ते आपण आता करणार आहोत. तरी सुद्धा 15 तारीख ही शेवटची तारीख पकडा, 15 तारीख ही शेवटची तारीख पकडा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता येईल. एक आठवडा जर जास्त वाढला तर प्रत्येक विषयाला 1.5 दिवस जर दिला तर तुमचं रिव्हिजन सुद्धा होऊ शकतं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे घेताना पॉझिटिव्ह घ्या, जवळची डेट घ्या, जेणेकरून तुमची तयारी 100% होणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं पेपर कधी होणार याची एक अंदाजे तारीख सांगितलेली आहे. 15 तारीख तर मी अगोदर बोललेलोच होतो, पण गेला तर 7 दिवस पुढे जाईल आणि 21-22 तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा होणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचा 8वा मुद्दा, करायचं काय. हे करायचं काय हे शेवटी बोलतोय. त्याच्या आधी लोहमार्ग मुंबई पोलीस जो काय आहे, मुंबई लोहमार्गचा पेपर कसा होता. जवळजवळ आपल्या ऑफलाईन बॅच मधल्या, ऑनलाईन बॅच मधल्या सुद्धा मुला मुलींसोबत मी बोलणं केलं तर अतिशय सोपा पेपर होता. जवळजवळ 60 ते 65% पेपर हा इझी होता. जवळजवळ 20% हा पेपर मॉडरेट होता आणि लय येते 10 ते 15% हा पेपर
हार्ड होता, लक्षात ठेवायचं. सो जे पाठीमागं सांगत आलोय 19, 21, 22, 23, 24, 25 पोलीस भरतीपर्यंत तेच आता पुढे झालेलं लक्षात ठेवायचं. तर कुठंतरी हा पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलला होता, जसं की पुण्याचा मॉडरेट टू हाय लेवलचा होता आणि लेंदी होता. सो अशा पद्धतीनं मुंबई लोहमार्गचा पेपर हा एकदम 50%, 60% इझी, 20-25% मीडियम आणि 15%, 10-15% फक्त हार्ड होता. बाकी काही विषय नाही. सो अशाच पद्धतीनं सगळ्या विषय पुढे होणार आहे. जेवढं सांगतोय तेवढं मात्र करायला विसरू नका. 100% तुम्हाला वर्दी मिळणार हे मात्र नक्कीच. सो हे झालं लोहमार्ग मुंबईचा. आता सगळ्यात महत्वाचा मुंबईचा पेपर कसा असणार. तर मुंबईचा पेपर हा लोहमार्ग सारखा एवढा सोपा असेल का, तर नाही. लक्षात ठेवा, मुंबईचा पेपर हा गेम चेंजर असतोय, पूर्ण महाराष्ट्रात ऍड बघतोय. सो अशा पद्धतीनं हा जो पेपर आहे हा पेपर कुठेतरी पुणे शहरचा जो पेपर झाला त्याच पद्धतीनं असणार, लक्षात ठेवायचं. पुणे शहरचा पेपर झाला तिकडं त्याच पद्धतीनं असणार आहे, कारण पुण्याला सुद्धा सगळ्यात जास्त जागा होत्या आणि त्याच पद्धतीनं आता मुंबईला सुद्धा पुण्यापेक्षा सगळ्यात जास्त जागा आहेत. त्यात दुधात साखरेचा योग म्हणजे जवळजवळ 1062 जागा वाढल्या आणि मग कॉम्पिटिशन कमी झाले असले सुद्धा तरी कट ऑफ वाढणार, म्हणून कुठेतरी जिथं 50% तिथं 40% इझी होईल, 30% हा 30 किंवा 40% हा परत जवळजवळ मॉडरेट होईल आणि 20 ते 25% हा पेपर हार्ड असणार, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत मुंबई लोहमार्गवरून आपल्याला मुंबई सीपीचा पेपर गेस करता येणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा की करायचं काय, सर करायचं काय. तुम्हाला मी कारागृहचं सांगितलं, त्याच पद्धतीनं शिपायाचं पण सांगितलं मुंबई सीपी बद्दल, आणि आता शेवटी पेपर कसा असणार, काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी तर बोलून झालेल्याच आहेत. पण आता सगळ्यात महत्वाचं शेवटच्या टप्प्यामध्ये सर आपल्याकडे 15 दिवस असतील तर आपल्याला करायचं काय. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर परवा दिवशी झालेल्या मुंबई लोहमार्गच्या पेपरला जवळजवळ 48 क्वेश्चन आपल्या मुंबईच्या लोहमार्गच्या पेपरमध्ये 48 क्वेश्चन हे मराठी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, जीके-जीएस आणि अदर जे आहेत ते पकडून 48 क्वेश्चन हे आपल्या पीडीएफ मधले आलेले होते. सो तुमच्यासाठी मुंबई स्पेशल कारागृह असेल, शिपाई असेल किंवा बॅट्समन असेल किंवा SRPF असेल, तर सगळ्या घटकांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000+ प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण तयार केलेली आहे. या पीडीएफ मधले क्वेश्चन लक्षात ठेवा, 60 ते 65% पेपर हा मुंबई पोलीसला आपल्या पीडीएफ मध्ये दिसणार, लक्षात ठेवायचं. सो हा का दावा करतो मी, कारण की याच्यामध्ये विचार करत असताना आम्ही वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे 1984 पासून ते 2024 पर्यंतचे अतिसंभाव्य प्रश्न याच्यामध्ये आम्ही घेतलेले आहेत. सोबत ह्याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीके-जीएस असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असेल, जिल्हा स्पेशल असेल, पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. आणि जसं मग अशी बोललो 1984 पासून 24 पर्यंत 24-25 पर्यंतचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत. सो अतिशय महत्वाचं आहे, मुंबईला जर तुम्हाला गेम चेंजर व्हायचं असेल आणि वर्दी हवे असेल तर लवकर लवकर एक काम करावं लागते. या पीडीएफ सोबत ही जी पीडीएफ आहे ती तब्बल 2100 पानांची पीडीएफ आहे, 2100+ पानांची पीडीएफ, लक्षात ठेवायचं. म्हणून म्हणतो की महाराष्ट्रातील सगळ्यात पीडीएफचा ठोकळा हा आपला आहे, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ज्याला हे पीडीएफ हवे त्या ह्या पीडीएफ सोबत लक्षात ठेवा, तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा पीडीएफ मोफत भेटणार आहे. सो एकंदरीत जी काही डायट प्लॅनची पीडीएफ आहे आणि 15,000+ प्रश्नसंच असलेली पीडीएफ आहे, ही सगळ्याचे सगळे मिळून 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते घर बसल्या 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला ही 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही पीडीएफ भेटून जाणार आहे. तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर लवकर लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे, 5 मिनिटांमध्ये तुमच्या हातात तुमची पीडीएफ मिळून जाणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की शेवटच्या टप्प्यामध्ये करायचं काय, तर ह्या पीडीएफला फक्त एकदा रेफर करा, तुम्हाला कळेल की पेपर कशा पद्धतीने येणार आहे. समजलं काय म्हणतोय. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सीपी मुंबईच्या जे काही शिपाई असेल, कारागृह असेल किंवा इतर घटकाबद्दल जी काही माहिती होती ती सांगितली की कशा पद्धतीने काय असणार आहे. टोटल एकाच व्हिडिओमध्ये सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. सो मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मगाशी बोललो की खूप सारा पूर्ण महाराष्ट्र आपल्याला ओळखतोय पण सबस्क्राईब मात्र कोणी करत नाहीत. फक्त मदत म्हणून मला बघू नका, तर आपल्याला सुद्धा सपोर्ट करा. जाता जाता एक चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मुंबईची तयारी करणाऱ्या आपले जे काही मित्र असतील किंवा जे कोणी संलग्न असतील त्या सगळ्यांना हा व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रामध्ये एकदम टॉपची इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ज्याला अशाच पद्धतीने माझं हवं असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा पीडीएफ घेऊन मदत घेऊ शकताय, त्याच पद्धतीनं आपला चॅनल सबस्क्राईब करू शकताय. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.